तो काय 37वा श्लोक तुम्हाला मी सांगितला. त्या 37व्या श्लोकामध्ये आपल्याला तत्वदर्शी गुरुला आपण सगळे शरण गेल्यामुळे आपल्याला मागच्या त्या 37व्या श्लोकाचा अर्थाचं विवरण आमच्यासारख्याला देता आलं. नाही तर आम्हाला देता आलं नसतं, कारण आम्ही तत्वदर्शी गुरुला शरण झालो. तत्व हाच आपला गुरु आहे. तत्व हेच आपलं काय आहे, तत्व हाच आपला भगवंत आहे. आणि त्या तत्वाशी एकरूप होणं आणि ते तत्व आपल्या रोमारोमामध्ये आपल्या तत्व संचारित होणं आणि ते तत्व रोमारोमामध्ये आपल्या रोमारोमामध्ये ते कार्यशील झालं का आपल्याकडे देहबुद्धी आपोआपच हळूहळू कमी होत जाते आणि आपल्या अंगामध्ये असलेले चैतन्य ते तत्वरूपाने आपल्या अंतःकरणामध्ये मूलाधारपासून तर ब्रह्मरंध्रापर्यंत जी वाट दिलेली आहे त्या तत्वाला, त्या बोधाच्या माध्यमातून हे सगळं आपल्याला अभ्यास मिळतो. अभ्यास आपल्याला करता येतो आणि तो अभ्यास आपल्याला या लागे अर्जुना तो अभ्यासीमध्ये मिळे. हा अभ्यास सांगितला आहे मूलाधार ते सहस्त्रदलापर्यंत. हा अभ्यास सांगितले या लागे अर्जुना तू. म्हणून अभ्यासावनी काही सर्वथा या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे सांगितले. अभ्यास करूनच आपल्याला तिथपर्यंत जाता येतो. आता आपले गुरुवर संजय महाराज, आम्ही दुकानात बसायचो सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत. सातत्याने मी चिंतन करायचो. संपूर्ण ग्रंथ आमच्यासमोर होते. ज्ञानेश्वरी होती, भागवत होता आमच्याकडे, तुकोबारांची गाथा होती, दासबोध होता, ज्ञानेश्वरी, संपूर्ण ग्रंथ आपल्याकडे होते प्रत्येक. आणि आम्ही ग्रंथ वाचून झाला की त्या अंतःकरणामध्ये तो भाव तयार व्हायचा आणि त्या तयार झालेल्या भावातून आम्ही ध्यान करायचो आणि आमचं ध्यान पटकन लागायचं. का तर ते आम्हाला उपदेश तसे करायचे. संजय महाराज उपदेश तसे करायचे, तसाच उपदेश करायचे. जो ध्यान आमच्यातनं निघेल तसाच उपदेश संजय महाराज करायचे आम्हाला. मग त्यांनी हळूहळू माझ्या अंतःकरणामध्ये ते बीज पेरलं आणि ते बीज पेरल्यानंतर ते बीज जे रोपण झालेलं आहे, ते बीज जे आहे त्या बीजातून आलेला अनुभव आपले सद्गुरू सेल्फी महाराज, सुरेश महाराज, आपले पांडुरंग देवके महाराज ह्यांनी आम्हाला जे बीज पेरलं आमच्यामध्ये अंतःकरणामध्ये आणि त्या बीजाचं रोपण झाल्यामुळे ते झाड काय आहे तर संपूर्ण ते झाड मोठ्या जोराने फोपावलं ते बीज मंत्राचं. आणि ते फोपावलेलं झाड त्याला फळं फुलं पानं एकदम व्यवस्थित आली आणि ते झाड तसं तयार झाल्यानंतर त्या झाडाच्या सावळीखाली आपण सर्वांना बसायला मिळालं आपल्या सर्वांना. आणि ती सावळी शेवटपर्यंत आपण सगळ्यांनी ठेवावी असे आमचे सद्गुरू बरं का, आपले सद्गुरू गुरुचरणी असलेले आपले पांडुरंग देवेकर बाबा यांच्या आज्ञेतून आणि आपले गुरुवर्य संजय महाराज आणि आम्ही आपल्याकडे सातत्याने सावळी देऊ तुम्हाला, पण तुम्ही अभ्यास करा. या लागी अर्जुना तू अभ्यासी मिळे. अभ्यास करूनच आपल्याला भेटायचं आहे. शेंडा धरुणी समूळ ज्याचे उत्तर दुःख फळ अति बाधक विषय जाळ त्याशी केवळ जो अनासक्त. आता आपल्याला 270 वही आपल्याला चालू करायचे. शेंडा धरुणी समूळ ज्याचे उत्तर दुःख फळ अति बाधक विषय जाळ त्याशी केवळ जो अनासक्त. बघा साधू कसा असतो सांगितलं आहे की अतिबाधक विषय झालं. विषयांचं जाळ आहे ना ते बाधक आहे. शेंड्यापासून म्हणजे मूळाधारपासून तर ब्रह्मरंध्रापर्यंत म्हणजे नखशिखांत आपल्याकडे विषय. अनेक जन्मामध्ये आपण काय करत आलो आहे तर आपण विषय भोगत आलेला आहे. अनेक जन्मामध्ये आपण विषय भोगलेले आहेत आणि त्या विषयांची काय आहे तर विषयांचं कसं आहे तर ऐनाच्या बहिणा आणि 84ला घेतल्याशिवाय असं त्यांचा पण आहे विषयांचा. आणि ते विषयांचं जाळ आपल्या कुठे आहे संपूर्ण आपल्या शरीरामध्ये विषयांचं जाळ आहे. म्हणून शेंडा धरुणी समूळ म्हणजे शेंड्यापासून मुळापासून संपूर्ण ज्यांचे उत्तरोत्तर दुःख फलं आपल्याला दुःख देणारे कोण आहेत तर हे विषयच आपल्याला दुःख देणार आहेत. उत्तरोत्तर दुःख फळं का आपल्याला दुःख येतं तर अतिबाधक विषय जाळ. विषयच बाधकच आपल्याला आणि विषयांकडे जो गेला मग तो अडकला. सांगितले अतिबाधक विषय जाळ. विषयांचं जाळच आपल्याकडे संपूर्ण शरीरामध्ये, संपूर्ण अंतःकरणामध्ये, मनामध्ये, चित्तामध्ये संपूर्ण संसार भरला आहे
आणि संसारामध्ये काय आहेत तर संपूर्ण विषय भोग आहेत. त्याशी केवळ जो अनासक्त आणि त्या विषय भोगापासून जो अनासक्त आहे, विषय भोगापासून वेगळा झालेला आहे आणि विषयापासून विरक्ती आलेली आहे. म्हणून विरक्ती वाचणे काही या ज्ञानासक्त गणेश नाही. मग साधक व्हायला पाहिजे आपण. विरक्ती नाही आपल्याकडे तर ज्ञान टिकलेल कसं आपल्याला. विरक्ती वाचून काही ज्ञानासक्त गणेश नाही. विरक्ती येण्यासाठी आपल्याला सातत्याने आत्मचिंतन पाहिजे. सातत्याने तुम्ही ध्यानाला बसले ना तरी स्मरण करा ना भगवंताचं नामचिंतन आपल्याला वेळ मिळाला नाही, चला आपण 1 तास ध्यान केला, पण नंतर आपलं स्मरण असलं पाहिजे ना. आपण भगवंताचं जे ध्यान केलेलं आहे त्या ध्यानाचं स्मरण सातत्याने आपल्याला चित्तामध्ये असलं पाहिजे. झोपताना, उठताना, बसताना, खाताना त्याचं आपल्याला चिंतन करता यायला पाहिजे, स्मरण व्हायला पाहिजे. म्हणजे त्याचा आपला विसरच नाही पडला. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आपल्याला भगवंताच्या नामाचा विसर नाही पडला पाहिजे. भगवंताच्या नामाचा आपल्याला हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. भगवंताकडे अशी विनवणी करा. प्रत्येकाने भगवंताकडे विनवणी करा. विनवणी केली तर भगवंत आपल्याला सगळं देणार आहे. आणि आपण आपल्या जर याच्यामध्ये आपण आपल्याच टिमक्यात जर आपली टिमकी मिरवत गेलो तर आपल्याला हे ज्ञान मिळणार नाही. म्हणून नतमस्तक व्हा. काय करा? नतमस्तक व्हा, नम्रता व्हा, नम्रतेने वागा. नम्रता पाहिजे प्रत्येकाकडे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्र व्हायला प्रत्येक भूतासमोर म्हणजे प्रत्येक जीवासमोर आपण नतमस्तक व्हायला पाहिजे. तरच आपल्याला अनंताला कोणतं आणि अभिमानाला तर मग आपल्याला हे ज्ञान मिळणार नाही. आपल्याला ज्ञान मिळण्यासाठी आपल्याला काय व्हायला पाहिजे तर नतमस्तक व्हायला पाहिजे. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी, प्रत्येक भूताच्या ठिकाणी आपण नतमस्तक. आणि नतमस्तक कधी होईल? जर त्या भगवंताचं स्मरण असेल आपल्या अंतःकरणामध्ये तरच आपण नतमस्तक होऊ. आपण कधी नतमस्तक होऊ? तर त्या भगवंताचं स्मरण जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण घेतो, बरोबर आहे. आपण चिंतन करतो किंवा जे आपल्याला नाम दिलेलं आहे त्या नामाचा आपण जप करतो. भले आपण तोंड हलवत नाही पण आपण जप करतो. पण ते जप झाल्यानंतर आपल्या ते चित्तात जाते आणि चित्तामध्ये आपल्याला भगवंताचं स्मरण सातत्याने ठेवलं पाहिजे. आपण भगवंताचं स्मरण म्हणजे काय? भगवंताची आठवण चित्तामध्ये असलं पाहिजे आपल्या. आणि आठवण आल्यानंतर आपल्याला जो श्वासावरती जो नाम दिलेला आहे त्याच्याकडे तर आपलं लक्ष जायला पाहिजे. किंवा भगवंत आपल्या अंतःकरणामध्ये त्या हृदयामध्ये, हृदयस्तु नारायण लिहिले की नाही? भगवंत कुठे? हृदयस्तु नारायण. भगवंत आपल्या हृदयामध्ये. तैसा काय लिहिले? तैसा हृदयामध्ये राम. म्हणजे भगवंताचं ठिकाण कुठे? हृदयामध्ये. मग आपल्याला हृदयामध्ये स्मरण भगवंताचं करता यायला पाहिजे. दिवस आपला असाच जाणार, एक एक पल आपला असाच चाललेला आहे, विषयांमध्येच चाललेला आहे. संसाराच्या गोष्टी, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, तुकोबारा सांगतात. ते कीर्तन आपलं अखंड चाललं पाहिजे. कीर्तनाचे नटनाट्ये नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जे नामच नाही पापाचे ऐसे केले. 9व्या अध्यायामध्ये माऊली सांगतो कीर्तनाचे नटनाट्ये नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. बघा संपूर्ण काय होतो? संपूर्ण आपल्या चित्तातून विषय निघून जातात. आणि नामच नाही पापाचे ऐसे केले. तुमच्याकडे विषयच नाही कुठले राहिले आणि तुम्ही त्या भगवंताचं भजन सातत्याने. जिथं भजन चालू तिथे विषय येणार नाही, लक्षात ठेवा. विषय कोणाला त्रास देतात? ज्याच्याकडे भजन नाही त्याला त्रास देतात. ज्याचं भजन जरा जरी थांबलं की विषयानं लगेच आतमध्ये प्रवेश करायला ताबडतोब आपण संधी देतो. आपणच संधी देतो. म्हणून निरंतर भजन असावे. अखंड हरिनाम म्हणजे काय? हरिनामाला अखंड घेता यायला पाहिजे. सातत्याने लक्ष ठेवा. आत्मचिंतन करा. आत्मभाव तयार करा. माझे प्राप्ती लागे चित्त. बघा इथे पुढे आले की नाही? चित्त सदा ज्याच्या अर्थभूत स्वधर्म कर्मी वर्तत जो वेदशास्त्रार्थ विवंची. माझे प्राप्ती लागे चित्त लिहिलं की नाही? की तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी माझे. म्हणजे काय? तू मन हे मीची करी म्हणजे तुझं मन आहे ना ते मला दे. म्हणजे तुझं मन आहे ना तू माझ्या भजनामध्ये लाव. तू मन हे मीची करी म्हणजे तुझं मन आहे ना
ते भजनामध्ये लाव. मला ते माद्रूप हो, माझ्याशी मद्रूप हो. तू मन हे मीच करे, तुझं मन माझ्याशी मद्रूप कर. आणि माझ्या भजनी प्रेम धरी, माझ्या भजनावर प्रेम धर. आणि सर्वत्र नमस्कारी, माझं एका ते सगळीकडे मीच भरलेला आहे असा भाव तयार कर. माझे प्राप्ती लागे चित्त सदा ज्याचे अर्थभूत, स्वधर्मकर्मी वर्तत जो वेदशास्त्रांत विवर्ती. आणि माझ्या प्राप्ती लागे चित्त काय करतो, तर सदा ज्याचे अर्थभूत, म्हणजे सतत त्या परमात्म प्राप्तीसाठी अर्थभूत झालेला आहे, व्याकुळ झालेला आहे ज्याचं चित्त. आणि तो स्वधर्म कर्म आणि स्वधर्माशी एकरूप होऊन आपली सगळी कर्म करतो. स्वधर्म कर्म म्हणजे काय, कर्म करता करताना त्या भगवंताचं नामचिंतन अखंड चालू आहे. स्वधर्म कर्मी वर्तत, सगळी कर्म करतो पण स्वरूपी राहणे हा स्वधर्म. म्हणजे काय, सकल धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आत्मस्वरूपाशी एकरूप झाला आहे तो. हेची जाणे जे मुख्य वर्म साधू लक्षणांची. साधूचे लक्षण सांगताना मुख्य लक्षण हे सांगतात की काय सांगतात की स्वधर्म जो बाप्पा नित्य यज्ञ आहे तो, त्याचा यज्ञ अखंड चालू आहे. आणि जिथं यज्ञ चालू आहे नामाचा, तिथे विषयांचा प्रवेशच होणार नाही हो. आणि ह्या सगळ्या स्थिती आहेत, हे अंतःकरणाचा भाव आहे. ह्या सद्गुरूला शरण गेल्याशिवाय कोणीच सांगणार ना तुम्हाला. म्हणून जा सद्गुरूशी शरण, चुके तुमचे जन्ममरणाचा फेरा चुकत आहे तो. माझे प्राप्ती लागे चित्त सदा ज्याचे अर्थभूत स्वधर्मकर्मी वर्तत जो वेदशास्त्र विवंची. आणि तो काय करतो, तर त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो, स्वधर्माचं पालन करतो, सगळे कर्म करतो आणि वेदशास्त्रार्थ विवंची. आणि सगळे शास्त्र आहेत, जेवढे वेद शास्त्र लिहिल्यात त्या शास्त्रांचा अभ्यास पण करतो. आपला आता वेळ निघून गेलेला आहे. झालेली सेवा आपली